स्वयंपाकघरात देवघर असावे का? वास्तुशास्त्रानुसार देवघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे. कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते. अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच किचनमध्ये देवघर तयार करत असताना त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा आडोसा असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक स्वयंपाकघरात देवघर नको म्हणून बेडरूममध्ये देवघर करतात. यामुळे याचा परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होताना दिसत असतो. जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळते. अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो, पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो, पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो. सुकलेल्या फुलांच्या माळा, काडीपिटी, इतर साहित्य, पण हे सर्व चुकीचे आहे. देवघरावर अशा वस्तू ठेवू नयेत. प्राचीन मूर्तीचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नयेत. हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.